ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला क्लिक करा। अजंगवडेल गावातील अल्पवयीन 8 वर्षाच्या मुलीच्या खुनाचा उलगडा, 2 आरोपी अटकेत। मालेगाव तालुक्यातील अजंग गावातील एका लहान मुलीचा खून झाल्याच्या घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती। सदर घटनेने पंचक्रोशीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला होता। प्रकरणाचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेत पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू होता। पोलिसांनी 2 आरोपींना अटकही केली आहे। वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अजंग गावात 14 मेला या घटनेतील 8 वर्षाची मुलगी भाविका उर्फ रिया ज्ञानेश्वर महाले ही तिच्या राहत्या घरात एकटीच झोपलेली होती। त्याचवेळी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले म्हणून वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 15/5/2024 रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास सदर अल्पवयीन मुलीचा शोध चालू असताना तिचा मृतदेह हा गावाच्या नजीकच्या मोसम नदीतील विहिरीत मिळून आल्यावर मयतावर शासकीय रुग्णालयात धुळे येथे पोस्टमॉर्टम करण्यात आले। सदर PM रिपोर्टच्या आधारे खुनाचा प्रकार लक्षात येऊन सदर मुलीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले। यामधील मुलीचे वडील त्यांच्या पुरवणी जबाबावरून आरोपी विरुद्ध मुलीचे अपहरण करून तिचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकून दिल्याने सदर गुन्ह्यात भादवी कलम 302, 336 अ 201 प्रमाणे वाढीव कलमे लावण्यात आलेली होती। सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने नाशिक ग्रामीण यांनी व अपर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती मालेगाव यांनी लागलीच गुन्ह्याची घटनास्थळी भेट घेऊन तपास अनुषंगाने सूचना देऊन सदर गुन्ह्याचा जलद गतीने तपास व्हावा व आरोपिताचा शोध लागावा यासाठी अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव ग्रामीण यांचे देखरेखीखाली तेगबीर सिंह संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर, नितीन गणापुरे उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण उपविभाग, श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस स्टेशन मालेगाव, श्री शिशिर कुमार देशमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे, श्रीमती योगिता नारखेडे सहाय्यक पोलीस निरीक्षक कॅम्प पोलीस ठाणे, संदीप पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस हवालदार 936 गोरक्षनाथ समत्सकर नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस नाईक 2481 सुभाष चोपडा नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोना 1262 योगिता काकड नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलीस नाईक 1890 देविदास गोविंद नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण 11 पोलीस शिपाई 1339 दत्तात्रय माळी नेम स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांचे विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते। सदर विशेष तपास पथकाचा तपास सुरू असताना तपासातील मिळालेल्या पुराव्याचे तांत्रिक विश्लेषण करून सदर गुन्हा आरोपी नामे योगेश शिवदास पटाईत वय 35 वर्ष राहणार अजंग तालुका मालेगाव जिल्हा नाशिक, निलेश उर्फ भैया रवी पवार वय 26 राहणार अजंग या दोघांनी केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे। सदर गुन्हा आरोपितांनी शेजारी राहत झालेल्या भांडणातून केला असल्याबद्दल आरोपी सांगत आहेत। यामधील दोन्ही आरोपितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपितास 23/5/2024 रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेला असून सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती ज्योती गडकरी पोलीस निरीक्षक मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशन ह्या करीत आहेत। सदर गुन्ह्याची उकल ही माननीय पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने सो व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिकेत भारती सो यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक व स्थानिक गुन्हे शाखा यांनी केली असून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। 14 मे 2024 रोजी नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अजंग या गावामध्ये 8.5 वर्ष वयाच्या मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता। त्याच्यावरून पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता। दिनांक 15 मे 2024 रोजी सदर प्रकरणातील अपहरित मुलीचा मृतदेह अजंग गावाला लागून असलेल्या मोसम नदीच्या पात्रातील विहिरीमध्ये मिळून आला होता। सदर प्रकरणामध्ये मयत मुलीच्या मृतदेहाचे PM रिपोर्ट शासकीय रुग्णालय धुळे येथे तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले होते।
डॉक्टरांच्या प्राथमिक रिपोर्टनुसार सदर प्रकरणामध्ये कुठल्या तरी टणक वस्तूचा मार लागल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. त्यावरून सदर प्रकरणामध्ये खुनाचे कलम वाढ करण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक सरांनी तात्काळ घटना ठिकाणी भेट दिलेली आहे. त्या भेटीअंती त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून विशेष तपास पथकाचे गठन करण्यात आले होते. सदर तपास पथकाला ॲडिशनल SP मालेगाव, DYSP मालेगाव शहर आणि DYSP मालेगाव ग्रामीण हे मार्गदर्शन करत असून सदरचा तपास हा महिला पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम आणि इतर 8 ते 9 लोकांच्या पथकाकडून करण्यात आला आहे. केलेल्या तपासामध्ये या प्रकरणामध्ये 2 आरोपी आम्हाला निष्पन्न झाले आहेत. दोन्ही आरोपितांना पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना मान्य कोर्टापुढे हजर केले असता त्यांचा PCR मंजूर झालेला आहे. अटकेतील आरोपितांकडे तपास चालू आहे. अटकेतील आरोपितांकडे केलेला तपास आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेले तांत्रिक विश्लेषण पुराव्यांती असे लक्षात आले आहे की दोन्ही फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे शेजारी आहेत. शेजारी असल्यावरून त्यांचे मुलांच्या खेळण्यावरून आणि इतर कारणावरून वाद होत होते. या वादाच्या पर्यवसन हा गुन्हा घडण्यामध्ये झालेले आहे. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मयत मुलीचे वय कमी असल्यामुळे प्रकरणाबद्दल जनमानसातून संतापाच्या प्रतिक्रिया आल्या होत्या. परंतु पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सतर्कतेने तपास करून अतिशय कमी काळामध्ये 2 आरोपी पुराव्याशी निष्पन्न केलेले आहेत. या प्रकरणाच्या अनुषंगाने पोलीस दलाकडून असे आवाहन देखील करण्यात येत आहे की कोणीही कोणत्याही प्रकारची अफवा सोशल मीडियावर पसरवू नये आणि कोणत्याही प्रकारे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे चुकीचे प्रकार करून कायदा हातामध्ये घेऊ नये.